काकू म्यूट आहे. म्यूट आहात तुम्ही. हो. परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काका, परमपूज्य मंदाताई यांना साष्टांग वंदन. आदरणीय परम आदरणीय सुनील काकांना साष्टांग वंदन. आदरणीय मीलाताईंना साष्टांग वंदन. श्रोते, आपण जगदीशांची मूर्ती, आपल्याला पण साष्टांग वंदन करते. वक्तव्याला सुरुवात करते. जागृती ही स्वप्ना इतकीच मिथ्या आहे. इको येऊन राहिलाय. काकू तुम्ही म्यूट आहात. आता येतोय का? इको येतोय? ठीक येतोय आता? इको नाही येत. हॅलो, व्यवस्थित येते का? आवाज येतोय? अगदी व्यवस्थित आहे. आता येतोय. आवाज नाही येत आहे. आवाज खूप कमी आहे. येतोय 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 चांगला येतोय. जागृती आवाज ही खूप स्वप्न कमी आहे. इतकीच मिथ्या आहे. नाही वहिनी, त्यांच्याकडे प्रॉब्लेम आहे. आधी इकडे मिथ्या चांगला आवाज. कळवाले आणि विचारे सुदृढ केले. सुदृढीकरण करणं चालू आहे आणि त्यासाठी एक एक विचार आपण या वैथत्य प्रकरणामधून वेचतो आहे आणि आपण एक एक डोस रोज घेतोय आणि सुदृढ होतो आहे. मग काल आपण कोणता विचार घेतला की जागृती ही मिथ्याच आहे. तर ईश्वराने जी सृष्टी निर्माण केली, विचार करणं आता सुरू झालं आपलं. ईश्वराने ही सगळी सृष्टी निर्माण केली, मान्य आहे. मग ती सगळी सृष्टी फक्त संकल्प करूनच निर्माण केलेली आहे. मी एकाकी असून बहुविध व्हावे असे परब्रह्माला स्फुरण झाले. त्याची अंमलबजावणी ईश्वराने मायेच्या आधाराने केली. ईश्वर त्याची अंमलबजावणी मायेच्या आधाराने करतो आणि जगताची निर्मिती करतो. म्हणजे हे सगळं देहादी जगत जे आहे ही संकल्पनात्मक निर्मिती आहे ईश्वराची. आणि संकल्पनात्मक निर्मिती असल्यामुळे ती काल्पनिक आहे. ती सर्व कल्पना आहे असा विचार सुरुवातीला जगताबद्दलचा, सृष्टीबद्दलचा करायचा. आणि तेच स्फुरण जीवाच्या ठिकाणी होते, निर्माण झाले. म्हणून जीवाने ह्या कोट्यावधी नामरूप दाखवले. हे सर्व ईश्वराच्या कल्पनेमध्ये आहे, कल्पनेतील आहे. देहादी जगत सगळं कल्पनेतील आहे. म्हणजे चित्रकार प्रथम काय करतो? अंतःकरणामध्ये चित्र आधी तयार करतो, मनात चित्र तयार करतो आणि मग तो चितारतो.
हे आपल्याला पटतं. त्या सगळ्या कल्पना असतात की नाही, हे आपल्याला पटतं. परंतु हेही तसंच आहे, तेवढीच कल्पना आहे. सगळं ईश्वराने मनात तयार केलं आणि ते व्यक्त स्वरूपामध्ये मग आपल्याला इथे सगळं दिसतं आणि त्यालाच आम्ही सत्य मानतो, कल्पनेलाच सत्य मानतो. पण ईश्वर कल्पना करूनही आपलं नित्यमुक्तत्व कधीच विसरत नाही, हे लक्षात घ्यायचं. आणि जीव कल्पनेच्या प्रवाहामध्ये वाहत जातो आणि म्हणून कल्पनेच्या प्रवाहामध्ये जीव वाहत जात असल्यामुळे आम्हाला जागृती सत्य वाटते. विचार आहे बरं का असं का. म्हणून क्रिया झाली की प्रतिक्रिया उमटणारच. प्रवाहामध्ये वाहत जाणं ही क्रिया आहे आणि म्हणून जागृती सत्य वाटणं ही प्रतिक्रिया आहे. काल सुनील काकांनी सुंदर उदाहरण दिलं की परीक्षा दिली की रिझल्ट लागणारच. मग तो पास असो की नापास असो, तो लागणारच. कर्तृत्व जर घेतलं तर भोक्तृत्व भोगावं लागेलच. कर्तृत्व घ्यायचं की नाही हे मी ठरवायचं. आणि म्हणून जीव हा अहम मध्ये गटांगळा खातो आणि तो ममत्वामध्ये सुद्धा डुबतो. म्हणून प्रवाहाच्या विरुद्ध आम्ही पोहलं पाहिजे, म्हणजेच तो ब्रह्मरूप होतो. प्रवाहाबरोबर वाहणारे डेड फिश असतात आणि प्रवाहाच्या विरुद्ध वाहणारे जे आहे हे जिवंत मासे असतात. हे काल आपल्याला उदाहरण सुनील काकाने दिलं होतं. म्हणून आम्हाला ईश्वर या ब्रह्मरूपतेला अनुकूल वातावरण तयार करून देतो, परंतु ही ब्रह्मरूपता श्री गुरूंशिवाय शक्य नाही, असा विचार करायचा. दुसरा असा विचार करायचा की स्वप्नातले भास हे तेवढ्या पुरता असतात. स्वप्न काल जेवढा असतो तेवढाच पुरता ते भास असतात. परंतु जागृतीमधले जे अनुभव आमचे असतात, स्वप्नातले अनुभव अल्पकाळ असतात, पण जागृतीमधले अनुभव असतात हे दीर्घ काळपर्यंत तसंच असतात. म्हणून त्याला दीर्घ स्वप्न असं म्हटलेलं आहे. परंतु काळ अल्प असो की दीर्घ असो, काळामध्ये याला बांधल्या गेलेला आहे की नाही. म्हणून आम्ही जागृतीमधला दीर्घकाल गृहीत धरावा आणि दीर्घकाल गृहीत धरला की मग हे सगळी कल्पना आहे ही मिथ्या आहे हे आम्हाला पटेल. तोपर्यंत पटणार नाही. म्हणून जागृतीतले अनुभव दीर्घकाल तसेच असतात, स्वप्नातले अनुभव अल्पकालीन असतात, पण ते दोन्हीही काळाने बांधलेले असतात. दीर्घ जागृतीमध्ये परिवर्तन, त्या अनुभवामध्ये परिवर्तन होतं. स्वप्नात तर ते अगदी फारच लवकर लवकर परिवर्तन होतं. आत्ता कुत्रा दिसला तर थोड्या वेळाने तिथे आम्हाला मांजर दिसतं. परंतु जागृतीमध्ये असं होत नाही, पण दीर्घ परिवर्तन असतंच. म्हणून काल सुनील काकांनी फार सुंदर उदाहरण दिलं की कसं परिवर्तन असतं, दीर्घकालाचं परिवर्तन कसं असतं हे आम्हाला लक्षात घ्यायचं आहे. सायकल होती पहिले, मग ती गेअरची सायकल होती आणि मग त्याच्यामध्ये लुना आली. थोडं त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन झालं, लुना आली. त्या लुनाची आता लुना बिलकुल अस्तित्वातच नाही आहे. आता ज्या बाकीच्या कायनेटिक वगैरे आहे, प्लेजर कायनेटिक, आणखी स्कूटी, त्या सगळ्या स्कूटीज आता आल्या. म्हणजे परिवर्तन होत आलेलं आहे, पण हे दीर्घकालीन परिवर्तन आहे हे आमच्या लक्षात येत नाही. म्हणून आम्हाला जागृती सत्य वाटते. ही दीर्घकालीन परिवर्तन आहे, परिवर्तन आहेच, हा जगाचा नियम आहे, हे लक्षात घेतलं तर मग मात्र जागृती मिथ्या आहे हा निर्णय घ्यायला आम्हाला फार सोपं होतं. म्हणून माझी जागृती ही मिथ्या आहे आणि ब्रह्मस्वरूप कालातीत आहे, ते मी आहे. स्वप्न काळ जो असतो हा चित्त काळ याला म्हणतात, कारण चित्तामध्ये तो असतो, फक्त अव्यक्त असतो. आणि जागृतीला दोन काळ असतात, एक बाह्य काळ असतो आणि एक आतील काळ असतो. म्हणजे बाह्यकाल म्हणजे बाहेर दिसणारं जे आहे त्याला एक काळाची मर्यादा आहे, आणि आतील आपण ज्या कल्पना करतो, जी स्वप्न रंगवतो, जी मनोराज्य करतो, या सगळ्याला कालमर्यादेचा भेद आहे. व्यक्त आणि अव्यक्त स्वरूप हे सगळं मनाच्या साह्याने होतात. म्हणून जागृती ही कल्पित आहे, जागृती हे दीर्घ स्वप्न आहे आणि ते मिथ्या आहे. स्वप्ना एवढीच जागृती मिथ्या आहे, हा विचार मला सुदृढ करायचा आहे. आणि सुदृढीकरण अजून चालूच आहे, हो चालूच आहे. आज ह्याच्या पुढचा विचार आपण अधिकार वाणीतून सुनील काकांच्या श्रवण करू. राम कृष्ण हरी.
हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय. वंशी विभूषित करान्नवनीरदाभात, पीतांबरात दरुणबिंब फलाधरोष्टात, पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रात, कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने. शंकरं शंकराचार्यः सद्गुरु सर्वसन्निभः, सर्वेषां शंकरः सन्तु सच्चिदानन्दरूपिणः. ज्ञानदं सद्गुरुं शान्तम् अज्ञानारण्यदाहकम् नमामि परमाचार्यं श्रीमच्छङ्करधारिणम्. सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्. वन्दे गुरुपरम्पराम्. परमपूज्य सद्गुरु डॉक्टर काका यांच्या श्रीचरणी साष्टांग लोटांगण घालतो. परमपूज्य मंदाताई यांना साष्टांग वंदन करतो. आदरणीय नीलाताई दातार यांना नमस्कार करतो. आपण सगळे श्रोतृवृंद आपणास नमस्कार करतो. आणि आता आपण सगळे मिळून अभ्यासाला प्रारंभ करू 16व्या कारिकेपासून. तत्पूर्वी आपण सगळे मिळून शांती पाठाचं पठण करूया. मीनाताई. हो का? शांती. कानी सद्वचन ऐकावे, यज्ञ कर्मी समर्थ व्हावे, नेत्री शुभची पहावे आम्ही सदा, इंद्रिये आणि शरीर स्थिर करून स्तुती पर, देवा लागे आयुष्य हितकर भोगो आम्ही. इंद्र महान कीर्तिवंत, उषा अति ज्ञानवंत, चक्र रूप गरुड बलवंत अरिष्ट नाशी, जो चतुराननाचा पुत्र बृहस्पती ज्ञानवंत, आमुचे कल्याण अनंत करो सदा. सद्गुरुनाथ महाराज की जय. 16 नंबरची कारिका आणि त्याच्या पुढे जेवढं होईल तेवढं. प्रथम ईश्वर जीवाची कल्पना करतो, मग आध्यात्मिक आणि बाह्य अशा विविध भावांची कल्पना करतो. आपण काल पाहिलं एकोहम बहुस्त्याम प्रजायेय हा मूळ संकल्प आहे. ब्रह्म देहाच्या उपाधीने आत्मा होतो. ब्रह्म जेव्हा देहामध्ये सामावलं असतं त्यावेळेला देहामध्ये प्रविष्ट असलेल्या ब्रह्माला आत्मा असं म्हणतात. जगतामध्ये प्रविष्ट असलेल्या आत्म्याला ब्रह्म असं म्हणतात. हा आत्मा देहामध्ये प्रविष्ट आहे, जगतामध्येही प्रविष्ट आहे, पण तो देहामध्ये लिप्त नाही, जगतामध्ये लिप्त नाही. आता जगतामध्ये प्रविष्ट असलेल्या आत्म्याला ईश्वर असं नाव आहे. पुन्हा शब्द योजना थोडीशी समजण्यासाठी बदलतो म्हणजे गोंधळ होणार नाही. ब्रह्म जेव्हा एकोहम बहुस्याम प्रजायेय नीट समजून घ्या म्हणजे कसा आनंद होईल हे सगळं समजल्यानंतर. एक समजल्याचा आनंद होईल, त्याला ब्रह्मानंदे विद्यानंद हा म्हणतात. आणि एक अनुभवल्याचा आनंद होईल, त्याला ब्रह्मानंदे ब्रह्मानंद हा असं म्हणतात. पंचदशीचे शेवटचे 5 प्रकरण, पहिले 5 विवेक, दुसरे 5 दीप आणि नंतरचे 5 आनंद. या आनंद प्रकरणातले 2 आनंद या ठिकाणी आपण घेऊ शकतो. आणि दुसरा आनंद ब्रह्मानंदे ब्रह्मानंद आहे, तो अपरोक्ष आनंद आहे.
तो आपल्याला मांडुक्य उपनिषदाच्या अभ्यासाने प्राप्त करून घ्यायचा आहे. विषय सुरू झाला, एकोहम बहुस्याम प्रजायेय. ब्रह्माला वाटतं की आपण बहु व्हावं. कसं वाटतं, काय वाटतं, काल सगळं सांगून झालंय. आपल्याला जग सत्य वाटतं म्हणून ब्रह्मानी संकल्प केला असं म्हणायचं. जग आपल्याला सत्य वाटत नसेल तर ब्रह्माशिवाय दुसरं काहीच नाही, हा निर्विवाद गोष्ट आहे. आता पुन्हा आपण या ठिकाणी चलूया. एकोहम बहुस्याम म्हणजे ब्रह्म जेव्हा जगताची निर्मिती करतो त्यावेळेला ते ईश्वर रूपाने सगळ्या जगतामध्ये समाविष्ट होतो. ब्रह्म जेव्हा जीवाची निर्मिती करतो त्यावेळेला आत्मरूपाने ते सगळ्या जीवामध्ये प्रविष्ट होतो. म्हणून एकोहम बहुस्याम ही जी श्रुती आहे, ही श्रुती जे जे भेटी जे भूत ते ते जाणी जे भगवंत, सर्वम खलु इदम ब्रह्म. आता सर्वम खलु इदम ब्रह्म याच्यामध्ये जीव आणि जगत ब्रह्मरूप आहे, आणि जे जे भेटी जे भूत ते ते जाणे जे भगवंत, याच्यामध्ये सगळे जीव म्हणजे सगळे प्राणी आणि वनस्पती हे ब्रह्मरूप आहे असा अर्थ होतो. आणि जडाजडी अंशी सर्वम खलु इदम ब्रह्म, जड आणि अजड म्हणजे चेतन, चेतन आणि जड दोन्ही मध्ये ब्रह्म समाविष्ट आहे. आपला विषय आहे ब्रह्म जेव्हा देहामध्ये समाविष्ट होतं तेव्हा त्याला जीव असं म्हणतात. शास्त्रीय भाषा या ठिकाणी सांगण्याचा प्रश्न उद्भवत नाही. बुद्धी अधिक चिदाभास अधिक आत्मा, जीवाची कल्पना जी आहे ती ब्रह्म देहामध्ये प्रविष्ट झालं, पण जीव भावाची कल्पना झाली. ब्रह्म देहापासून निराळ आहे, अशा निराळ्या देहाला असंग असलेल्या पण देहात असलेल्या ब्रह्माला जीव असं म्हणतात. व्याख्या नीट कळली? कोणी एकाने सांगा. शंका आहे? कळाली. ठीक, नाही तर पुन्हा सांगायची तयारी आहे. कोणाची इच्छा असेल तर सांगा मला. मग पुन्हा सांगा का एकदा. हा, ब्रह्माला बहु व्हावेसे वाटले. एकोहम बहुस्याम प्रजायेय म्हणून ब्रह्मानी संकल्प केला मायेच्या आधाराने. मायेच्या साह्याने संकल्प केल्यानंतर ब्रह्मानी जीव आणि जगत निर्माण केलं. कसं निर्माण केलं? त्यात स्वतः ब्रह्म प्रविष्ट झालं. कोळी जसा आपल्यापासून जाळं तयार करतो, जाळ्यासाठी बाहेरून मटेरियल नाही आणत, तसं जीव आणि जगत तयार करण्यासाठी ब्रह्मानी बाहेरून मटेरियल आणलं नाही. ब्रह्मच जीव झाला, ब्रह्मच जगत झाला. जगतामध्ये व्याप्त असलेल्या ब्रह्माला ईश्वर असे म्हणतात. देहामध्ये व्याप्त असलेल्या जगतामध्ये व्याप्त असलेल्या ब्रह्माला ईश्वर असं म्हणतात, आणि देहामध्ये व्याप्त असलेल्या ब्रह्माला आत्मा असं म्हणतात. आता पुढे कळलं नीट? हो का? हा आत्मा आहे. कळलं का? काय म्हटलं? थोडस पुन्हा सांगा ना. काका थोडं रिपीट करा ना बर. एकदा. एकाकी न रमते एकोहम बहुस्याम प्रजायेय. असो, मला की नाही सारखं सारखं तसं बोलता येत नाही, पण तेच मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने सांगितलं. बहु जव जव होय तव तव काहीच न होय, काही न होनी राहे अवघाची जो. ब्रह्माला बहु व्हावंसं वाटलं, पण बहु झाल्यानंतर काही फरक पडत नाही, नाही आणि नाही. योगायोगाने काल हा विषय सत्संगात बोलण्याचा वेळ आला, आणि ती वेळ आली तेव्हा मी सांगितलं की एकदा
माझी आणि डॉक्टर काकांची खरी पहिली भेट. त्यांना बराच काळ मी तपासत होतो, पाहत होतो, कशी आहे याचा अंदाज घेत होतो. पण मग एक वेळ अशी आली की नाही, आता हेच माझे काय आहेत, सद्गुरू आहेत. आणि काकांपासून अनुग्रह घेण्यापूर्वी मी चांगदेव 65 प्रवचन करत होतो. आणि काकांना हे ऐकून जरा कुतूहल निर्माण झालं. म्हणलं, तू 65 बोलतोय? म्हटलं, हो काका. तर म्हणले, तुझी वही दाखव मला. वही काढले, नोट्स काढले आहेत? म्हटलं, हो. काकांनी माझी सगळी वही तपासली आणि दुरुस्त करून दिली. मी त्यांच्या हातात मुद्दाम लाल पेन दिला, ते म्हणे नको, निळा पेन घेतो. आणि दुरुस्त का केवढी विनम्रता आहे बघा. त्यांनी त्या चुका पण दुरुस्त करून दिल्या. आणि तेव्हा त्यांना अमरावतीला जायचं होतं. आणि मला म्हणे, बहु जवळ होय, याच्याबद्दल तुझं काय मत होतं, मला थोडस कळेल का? म्हटलं, मी येतो अमरावतीला. मी यवतमाळहून अमरावतीला गेलो. 61 होती तेव्हा काकांची. आज काकांना 92 सुरू आहे. तेव्हा काकांची 61 होती. तर अमरावतीला गेलो. वाद्य जाते विण वन्ही, काष्ट जाते विण अग्नी, अशी 65 ओबी होती. आणि काका मला म्हणले, हा तू आलास, बरं झालं. बहु जवळ होय, ह्याच्याबद्दल तू काय दृष्टांत देऊ शकतोस? तव काहीच न होय, काही न होणे राहे अवघाची जो, याबद्दल तू कसं समजवलं ते मला सांग. मी म्हटलं, ठीक आहे काका. कारण मी प्रवचन केलं होतं त्याच्यावर. म्हणजे माझे वडील नित्यनाथ भागवत करत असत. आणि मोरटक्का किनारी, नर्मदेच्या किनारी ते दर महिन्यात, दरवर्षी गुरूंचा उत्सव करण्यासाठी जात असत. तो 1 महिना मला मिळत असे, 3 आठवडे ते 1 महिना. तर त्यावेळेला ऐकायला येणाऱ्या ज्या महिला होत्या, त्या इतक्या एकाग्रतेने ऐकायच्या की माझे वडील प्रवचनाला नसले आणि सुटी असली की त्यांना ताप यायचे, ते आजारी पडायचे. आणि त्या म्हणायच्या, कसंही करा पण आम्हाला खाडा देऊ नका. वडील तिथे गेल्यानंतर मी चांगदेव 65 घेतली. आणि मग त्या 65चा अभ्यास करता करता मला जे उदाहरणं सुचले ते मी काकांना सांगितले. म्हणे, सांग, बहु जवळ होय, तव काहीच न होय, काही न होय राहे अवघाची जो, म्हणजे काय? खूप झाला तो आणि काहीच नाही झाला, आणि काही नाही झाला तरी तो तसा आहे, तसाच आहे. हे याचं उदाहरण काय देऊ शकशील? तर मी म्हटलं, मी असं उदाहरण दिलेलं आहे की एक मोठा आरसा आहे आणि त्या आरशामध्ये मी स्वतःला पाहतोय. त्यामुळे त्या आरशामध्ये मी एकटाच आहे, स्पष्टपणे स्वतःला पाहतोय. आणि कर्मधर्म संयोगाने हातातून आरसा सुटला आणि फरशीवर पडून फुटला. त्या आरशाचे 100हून अधिक तुकडे झाले. आता असं झालं की 100हून अधिक तुकड्यामध्ये मीच दिसत होतो. आतापर्यंत एका आरशात मी दिसत होतो, आता 100हून अधिक तुकड्यांमध्ये मीच दिसतो आहे. पण एका आरशात मी जेवढा स्पष्ट दिसत होतो, तेवढाच स्पष्ट मी 100हून अधिक आरशांमध्ये दिसतो आहे. म्हणजे स्पष्टतेमध्ये फरक नाही, पण संख्येमध्ये फरक पडला आहे. संख्या अधिक झाली आहे, बहु झाली आहे. स्पष्टतेत फरक पडलेला नाही, पण संख्या बहु झाल्याने माझ्यात काहीही फरक पडला नाही. आणि हे उदाहरण काकांना खूप आवडलं. आणि पुढे काय व्हायचंय ते तुम्हाला ठाऊकच आहे. एकोहम बहुस्याम, एकापासून बहु झाला, बहु झाल्याने काही फरक पडत नाही. म्हणून जगताची लोकसंख्या कितीही वाढली तरी ब्रह्मस्वरूपात फरक पडत नाही.
आणि जगताचा म्हणजे ब्रह्मांडाचा प्रलय झाला तरीही ब्रह्मस्वरूपात काहीही फरक पडत नाही. कळलं असेल सगळ्यांना मला वाटतं. आपल्या घरात हा छान. आपल्या घरात विजेचे सगळे बल्ब लावले तर विजेमध्ये काहीही फरक पडत नाही. सगळ्या खोल्यांमधले बल्ब लावून टाका किंवा एका खोल्यांमधले 4-5 बल्ब लावून टाका, काही फरक पडत नाही. आता सगळे बल्ब विझवून टाका तरी विजेला काहीही फरक पडत नाही. बल्ब लावले तेव्हाही वीज तेवढीच होती आणि बल्ब विझवले तेव्हा सुद्धा वीज तेवढीच आहे. तसं परमेश्वर एकापासून बहु झाला म्हणजे लोकसंख्या वाढली. नुसते लोकसंख्या म्हणजे मनुष्य वाढ नव्हे, वनस्पतीची वाढ, प्राण्यांची वाढ, सगळी वाढ, जीव जंतू सगट वनस्पती पर्यंत, मनुष्य, प्राणी, पशु, पक्षी, जीव जंतू, बॅक्टेरिया आणि वनस्पती एवढ्या सगळ्यांची जरी वाढ झाली, अपरिमित वाढ झाली, तरीही ब्रह्मामध्ये काहीही फरक पडत नाही. कारण या सगळ्यांमध्ये ते ब्रह्म व्यापलेलं असतं आणि ते जे व्यापलेलं ब्रह्म आहे ते त्यात असून अलिप्त असतं. ब्रह्माशिवाय जगत तयार होऊ शकत नाही, ब्रह्माशिवाय जीवही तयार होऊ शकत. पण जीवामध्ये जेव्हा ब्रह्म असतं तेव्हा त्याला आत्मा असं म्हणतात आणि जगतामध्ये व्याप्त असलेलं जे ब्रह्म आहे त्याला ईश्वर असं म्हणतात. पण ईश्वर सगळ्या जगताचं नियमन करतो आणि आत्मा अलिप्त असतो. आता ईश्वर नियमन करून अलिप्त असतो, लक्षात ठेव. तुम्ही म्हणाल जड वस्तूचं नियमन कसा करतो? उदाहरण घेऊया. हा जो पेन आहे, या पेनचा असाच आकार राहणार कायम, कारण तो जड आहे. दगडाचा तसाच आकार राहणार, कारण तो जड आहे. आता जड दगडाला तोच आकार ठेवणे हे त्या दगडाचं नियमन आहे. हे त्या दगडाचं नियमन आहे. त्याला त्या नियमानेच चालावं लागतं. कात्री आहे, त्याला जीवाने धार केली. आता कात्रीच्या पात्याला धार केली मेटलला. आता धार केल्यानंतर तिला धारेप्रमाणेच चालावं लागतं, हे तिचं नियमन आहे. म्हणून जीवानी जगामध्ये कितीही बदल केले तरीही त्याचं नियमन ईश्वर बरोबर करतो. म्हणून कात्री कात्रीप्रमाणे काम करतेच, कारण तो जो धातू आहे त्या धातूला तसं नियमन ईश्वराने करून दिलेलं आहे. म्हणून माझ्या कर्तृत्वाची कोमाडेंगी कधीही जीवानी मारू नये. त्यापूर्वी उदाहरण दिलेलं आहे मी. पाणी ईश्वराने तयार केलंय, सरबतातलं मीठ, साखर आणि लिंबू, आंबटपण, साखरेतलं गोडपण, मिठातलं खारटपण आणि पाण्यातलं चव नसलेलं तरलपण, हे ईश्वराने तयार केलं आहे. आणि जर मी कोमाडिंगी मारत असेल की सरबत माझ्यासारखं कोणी करत नाही, यासारखी हास्यास्पद गोष्ट जगात दुसरी कुठलीही नाही. सगळंच मटेरियल त्याचं आहे आणि मी म्हणतो की हे मी केलं. कल्पना करूया चोरीची. शेजारी गिट्टी आलेली आहे, सिमेंट आलेलं आहे, गज आलेले आहेत, ते सगळे घेऊन मी माझं घर बांधलं. तो काय म्हणेल मला? तुझं कसं घर आलं? सगळं मटेरियल माझं आहे, घर तुझं कसं आलं? कसं आहे, सगळं मटेरियल ईश्वराचं आहे आणि आम्ही स्वतःला करता समजतो. असं समजायचं नाही. का नाही समजायचं असं? याचं पण उत्तर आहे. तो अलिप्त आहे एवढं करून. एवढं करून तो अकर्ता आहे. मग आम्ही अकर्ता राहायचं आहे, अकर्ता राहिलं पाहिजे. हा जीवनातल्या सुखाचा महामंत्र आहे, लक्षात घ्या. आपण मांडुक्य उपनिषद शिकतो आहे, जीवम कल्पयते पूर्व. म्हणून जे काही केलेलं आहे त्या सगळ्या कल्पना आहे. पत्त्याच्या बंगल्यामध्ये कोणी नांदलाय का हो? पत्त्याच्या बंगल्यामध्ये कोणी राहिलाय का? नाही ना. जसा पत्त्याचा बंगला कल्पित, तसा
पंचमहाभूतांचा घर, भिंती, दारं, खिडक्या कल्पित, तसं पंचमहाभूतांचा हा देह, माझा देह कल्पित, आणि त्यात असलेला आत्मा वास्तव आणि असंग आहे. पण मी देहाला सत्य मानायला लागलो की जीवभाव सुरू झाला, आणि एकदा जीवभाव सुरू झाला की त्याच्यामध्ये अज्ञानामुळे अहंकार तयार होतो, आणि त्या अहंकार अज्ञानाच्या निश्चयामध्ये जीवभावाच्या निश्चयामध्ये वागायला लागतो. उदाहरण देतो, कुणाला वाईट वाटू नये म्हणून 2-4 उदाहरणं देतो, म्हणजे एकाला टोचून बोललं असं होणार नाही. सरकारी कर्मचारी म्हणतो, मी होतो तर ऑफिसचं काम कसं, साहेबाला काही अक्कल नव्हती, कोणच घेऊन जावं. साहेब म्हणायचे, तुम्ही आहे तर बरं आहे, बरं तुम्ही नका सुट्ट्या घेत जाऊ. गृहिणी म्हणते, मी होती म्हणून या घराचं, नाहीतर हे घर कुठल्या कुठे रसा तळाला गेलं असतं. मी होती म्हणून घरवर आलं. काय सांगू तुम्हाला, या घरात जेव्हा मी आली तेव्हा चुलीमध्ये लाकडं फुकावे लागत होते, कोळशाच्या शेगड्या जाळाव्या लागत. आज मी आली आणि बघा. तो म्हणतो, मी नसतो तर हे घर चाललंच नसतं, माझ्या कमाईनी घर चालतं. विविध अहंकाराच्या कल्पना आहेत. पुन्हा म्हणे, जर कोणी चाललं असतं तर जग चालवणारा जीव झाला असता, आणि हा अहंकार यायला वेळ लागत नाही. एकदा किल्ले बांधणी करत असताना छत्रपती शिवरायांच्या अंतःकरणामध्ये असा विचार आला की हे मी काय करतोय. आपण कोण लागलो, आपण ते एक क्षुल्लक जीव आहे, पण आम्ही क्षुल्लक आहो हे मान्य करत नाही. आम्ही निमित्त मात्र आहो हे जोपर्यंत आतमध्ये पटत नाही ना, तोपर्यंत सुखाची गुरुकिल्ली मिळाली नाही हातात. शिवरायांना वाटलं की आपण एवढं सगळं करतो. समर्थांनी ओळखलं की यांच्या मनात अहंग झालाय. लगेच समर्थांनी एका मजुराला बोलवलं आणि सांगितलं की हा इथे काय म्हणतात, मोठी शिळा आहे ना, हिला हातोडे मारून फोड. पण त्या शिळेचे तुकडे झाले आणि त्यातून बेडूक बाहेर निघाला. आणि समर्थांनी शिवरायांना प्रश्न विचारला, या बेडकाला कोण सांभाळतो, या बेडकाला कोण पोसतं. एवढ्या सगळ्या जणांना काम देऊन मी पोसतो असं मनामध्ये विचार आला होता, बोलले सुद्धा नव्हते. पण सद्गुरूंनी बरोबर मर्मावर बोट ठेवलं आणि तिथल्या तिथे अज्ञान निवृत्ती केली. लक्षात, श्री गुरु जे काही बोलतात ना, त्यांचं अक्षर आणि अक्षर आपल्या जीवनाला आमूलाग्र बदलवण्यासाठी मदत करत असतं. पण आम्ही तसं समजून घेतलं तर, आम्ही तेवढ्या सूक्ष्मामध्ये विचार केला तर, त्यापासून तो अलिप्त असतो. आत्मा देहापासून अलिप्त असतो, ईश्वर जगतापासून अलिप्त असतो. आणि अलिप्त पण समजलं नाही तर अज्ञान ग्रासलं म्हणून समजायचं, आणि अहंकाराचा बोलबाला झाला म्हणून समजायचं. आणि अहंकाराचा बोलबाला झाला, 3 देह मीच आहे असं वाटायला लागतं. 3 देह कोणते, स्थूल, सूक्ष्म आणि कारण. म्हणजे हा देह मी आहे असं वाटायला लागतं, आणि मग आत्मा हे अधिष्ठान आहे हे लक्षातच नाही राहत. फटफटीला सुरुवात झाली. मी देह आहे असं वाटायला लागलं की हानी आहे, दुःखाची किल्ली आहे. आणि मी आत्मा आहे हे कळायला लागलं, हे समजून घ्यायला लागलो की बास. पण हे समजण्यासाठी अहंकाराचा विमोड करावा लागतो, अहंकाराला मोडून काढावा.
एवढा अहंकार असतो हो, अहंकार खूप असतो. का असतो की त्याचे मी उदाहरणं देऊ इच्छित नाही. तुम्ही आम्हाला नाही म्हटलं, त्यांना कसं म्हटलं? ह्यात त्यांना म्हटल्याचं जास्त दुःख आहे. आम्हाला नाही म्हटल्याचं इतकं दुःख नाही, पण आम्हाला नाही विचारलं पण त्यांना विचारलं. अहंकार हा सुख दुःखाने बरबटलेला आहे. बरबटलेला शब्द योग्य आहे. आजपर्यंत तू खूप पाहिले असशील, पण माझ्यासारखा तुझा आज कोणाशी पाला पडलाय हे तुला माहिती नाही. कोणाशी पडलाय? असा अहंकाराचा खेळ असतो. हा खेळ जीवाला सुख दुःख देत राहतो. याच्यामध्ये मला असं पाहिजे आणि तसं नको, हवं नकोचा खेळ चालतो. हवं नकोचा खेळाची सवय झाली की हवं नकोचा अट्टहास होतो. दुसऱ्याचे उदाहरण देणं योग्य नाही, माझीच उदाहरणं देतो. बसमध्ये जेव्हा जायचं तेव्हा खिडकी मिळाली पाहिजे याच्यासाठी काय व्हायचं, आणि चुकून नाही मिळाली तर मग त्या खिडकीपाशी बसलेल्याला इकडे कसं बसवायचं आणि आपण तिकडे खिडकीशी कसं बसायचं. आता माझ्या वेळेचं जे उदाहरण आहे बसचं, हा भाग वेगळा, पण खिडकीशी बसणं ही सुद्धा गरज असू शकते हे मला मुंबईला गेल्यावर कळलं. मुंबईला ज्या दिशेला लोकल जाते त्याच्या विरुद्ध दिशेच्या खिडकीला जर बसलं तर वारा लागतो, आणि जाण्याच्या फेवरला पाठ करून जर बसलं तर आपल्या अंगाला वारा नाही लागत, नुसतीच मुंबई दिसते. दिसणं आणि वारा लागणं हे विरुद्ध दिशेने बसल्यानंतर होतं, पण तिथे वाऱ्याची गरज आहे. वाराच येत नाही, अंगाला वाराच लागत नाही, प्रकाश येत नाही. ह्या सगळ्या तिथे गरजा झालेल्या आहेत. पण मी बसमध्ये बसत होतो तेव्हा काही यवतमाळात खिडकी ही गरज नव्हती. सगळीकडे मस्त, अजूनही छान वारा, छान प्रकाश, कोणाचाच प्रकाश अडत नाही अजूनही आमच्याकडे. असो, पण मला अमुक हवं आणि मला ते नको, या चोचल्यांची सवय होते. चोचले शब्द का वापरला? हवं आणि नको याचा जेव्हा अट्टहास होतो तेव्हा त्याला चोचला म्हणतात. हवं आणि नको याचा जेव्हा अट्टहास होतो तेव्हा त्याला चोचला म्हणतात. वाईट वाटून घेऊ नका, फक्त माझ्याबद्दल बोलतोय. आणि मग चोचले पुरवण्यासाठी तो जीव अत्यंत प्रयत्नशील असतो. नुसतं पाणी पिण्याने त्याचं समाधान होत नाही, त्याला गार पाणी प्यावं वाटतं. हे उदाहरण दिल्यानंतर काही आमच्या जुन्या लोकांना वाटेल की मी कुणाला बोललो आहे, पण काकांनी इथे गार पाणी हाच उल्लेख केला आहे, कुणाला म्हणण्यासाठी नाही सांगितलं. पण मलाही आठवण आली कोणाची, आणि इतरांना जुन्या लोकांना पण येऊ शकते. गार पाणी पिण्याने तहान शमते, आणि मग तो गार पाण्याचा अट्टहास करतो. तांब्याला फडकं बांधून तो दाराला उलट बांधणे हा गार पाण्याचा एक प्रकार होता पूर्वीला. त्याच्यानंतर एक बॅग असायची, ती जीप मध्ये घेऊन जायची, 4 व्हील ड्राईव्ह, मस्त घडघड 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 आवाज करणारी, त्याच्या समोर लावायची की त्यांनी गार पाणी यायचं. त्यानंतर गार पाण्याचे माठ तयार झाले. त्यानंतर गार पाण्याचे फ्रीज आले, आणि आता फ्रीज मध्येच अशा प्रकारच्या मशीन्स आहेत. फ्रीज मध्ये नवीन साधारण 1.25 लाखाच्या वरचे फ्रीज आहेत. घेतले नाही, फक्त काल पाहून आलो.
घेणार नाहीये एवढे मोठे. त्यात चिल्ड, जास्त चिल्ड आणि अति चिल्ड असे 3 प्रकारच्या बटन्स आहेत. तसं पाणी तुम्हाला त्या फ्रीज मधून मिळतं. जीवाचे जसे जसे चोचले वाढतात तसा तसा तो जीव सुखी किंवा दुःखी होतो. चोचला पुरवल्या गेला तर सुखी होतो आणि चोचला पुरवल्या नाही गेला तर दुःखी होतो. म्हणून अलिप्त राहणं हा सुखरूपतेचा रस्ता आहे. आता तरी शिका. भेंड्याची भाजी मिळो की गवाराची भाजी मिळो, सुखाने खाता आली पाहिजे. माझ्या आवडीच्या चवीची हो की माझ्या नावडीच्या चवीची हो, सुखाने खाता आली पाहिजे. बहुतेक महिला मंडळी सुखाने जेवतात, नावं नाही ठेवत, कारण त्या स्वयंपाक करतात. कर्तृत्व ज्याचं असतं ना त्याला भोक्तृत्व स्वीकारावंच लागतं. तो नावं नाही ठेवू शकत. आपल्या हाताने करपलेली पोळी हसत हसत खाते ती, कारण आपल्याच कर्माचं फळ आहे हे आपल्याला कळतं, त्या महिलेला कळतं, गृहिणीला कळतं. पण मला मिळालेली भाजी माझ्या आवडीच्या प्रकाराची बनवली नाही, हे माझ्या कर्माचं फळ आहे हे लक्षात ठेवलं तर कळतं, नाही तर नाही कळत. त्यांना तीच भाजी करावीशी वाटली गवाराची, कारल्याची, आणि ही नाही करावीशी वाटली, हे माझ्या कर्माचं, प्रारब्धाचं, फलोन्मुख प्रारब्ध म्हणतात त्याला. खोलात तिकडे जात नाही. स्वेच्छा, परेच्छा आणि अनिच्छा, सध्या फलोन्मुख प्रारब्ध एवढा शब्द या ठिकाणी वापरतो. आणि मला अमुक हवं आणि तमुक नको, या ज्याच्या जेवढ्या डिमांड्स जास्त तेवढा तो सुख दुःखाच्या गर्तेमध्ये, गर्त समजते, भोवरा, सुख दुःखाच्या भोवऱ्यामध्ये तो जीव फिरतो. आणि मग तसं करण्याला तो कर्तव्य समजायला लागतो. मी असं केलं, हे रुचकर पदार्थ केले की हे करणं माझं कर्तव्य आहे. आणि या कर्तव्याच्या जंजाळामध्ये जन्म मरणाचे फेरे येतात. माझं हे कर्तव्य आहे, माझं एकच कर्तव्य आहे, मोक्ष. पण आम्ही एवढ्या कर्तव्यांनी स्वतःला बांधून घेतलेलं आहोत, नातवांचा सांभाळ करणं हे आजी आजोबाचं कर्तव्य आहे की त्यांच्या आई वडिलांचं कर्तव्य आहे? उत्तर विचारत नाही, क्लिअर उत्तर आहे. पण कोण आपलं कर्तव्य समजतं? कुठे आम्ही शिवगडला येणार, आम्हाला नातू सांभाळावे लागतात. कर्तव्यात तुला बांधून घेतलायस. आणि असं नित्य नवा कर्तव्यामध्ये जीव स्वतःला जखडून घेतो आणि त्यात तो रमून जातो. पुढे कंटाळा आल्यानंतर त्या कर्तव्याच्या जंजाळातून त्याला सुटता येत नाही, कारण जखडला असतो. एवढं नवऱ्याप्रतीचं कर्तव्य, एवढं मुलाप्रतीचं कर्तव्य, एवढं सुनेप्रतीचं कर्तव्य, एवढं नातवांप्रतीचं कर्तव्य, एवढं नातलगांप्रतीचं कर्तव्य. कर्तव्याच्या जंजाळामध्ये जीव फसतो आणि मोक्ष हे माझं प्रथम कर्तव्य आहे, हे माझं आद्य कर्तव्य आहे, हे विसरतो. जीवाने सृष्टी निर्माण केली, ईश्वराने सृष्टी निर्माण केली, तरी सृष्टी माझ्यापासून निराळी आहे हे ईश्वराला कळतं. आणि जीव सृष्टीला मी समजतो, देहाला मी समजतो की नाही? देहाला मी समजतो की नाही? हो, देहाला मी समजतो. दुसरं उदाहरण देतो. माझ्या मुलाबाळांना जर कोणी नावं ठेवली तर माझा चेहरा पडतो, म्हणजे मी मुलाबाळांना मी समजतो. माझे नाही समजत, मी समजतो. बरोबर.
तिसरं, मी पेशंटला औषध दिल्यानंतर त्या औषधाचा जर योग्य परिणाम झाला नाही आणि डॉक्टर चांगलं औषध देत नाही, अशी जर माझ्याबद्दलची वदंता बाहेर आली तर मला वाईट वाटतं. म्हणून मी बुद्धीला मी समजतो. आणखीन एक, मी कैरीचं लोणचं घातलं आणि त्या लोणच्याला कोणी टीका केली किंवा तारीफ केली. टीका केली तर माझा चेहरा पडतो, स्तुती केली तर माझा चेहरा खुलतो. म्हणजे मी लोणच्याला मी समजतो, खाताना माझं समजतो, पण दूषण किंवा स्तुतीच्या वेळी माझा चेहरा पडतोय म्हणजे मी समजतो. इतकं मी आणि माझे याचं मिश्रण तयार झालंय. याला संमिश्रण म्हणूया. आणि या संमिश्रणामुळे पुन्हा जन्माला यावं लागतं. हे घट्ट मिश्रण आहे. माझी जबाबदारी आहे असं वाटतं. आणि मग त्या कर्तव्यामध्ये तो रमायला लागतो. सृष्टी माझ्यापासून निराळी आहे, माझा सृष्टीशी संबंध नाही. देह माझ्याहून निराळा आहे, माझा देहाशी संबंध नाही. मी केवळ आत्मा आहे. हे जेव्हा लक्षात आलं तर मी यातनं सुटलो. त्याला अलिप्तता असं म्हणतात, त्याला असंगत्व असं म्हणतात. आणि अशा पद्धतीने वागण्याला साक्षीत्व असं म्हणतात. साक्षीत्वासाठी सर्व विचारांना गौणत्व द्यावं लागतं. सर्व विचारांना गौणत्व द्यावं लागतं. प्रापंचिक आणि जगताच्या विचाराला दुय्यम स्थान द्यावं लागतं. त्यावेळेला आत्म्याला प्राधान्य दिलेलं राहतं. आणि ही सुखाची गुरुकिल्ली आहे, ही सुखरूपतेची व्यवस्था आहे. काकांनी या सुखरूपतेच्या व्यवस्थेवर फार सुंदर विवेचन केलं. सुखरूप ऐसा जुजा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारिका. पांडुरंग सुखरूप आहे आणि तो पांडुरंग माझा आहे. म्हणजे मीच पांडुरंग आहे. मी सुखरूप व्हायला पाहिजे. माझं लोणचं, मी सुखी किंवा दुःखी होतो. माझा मुलगा, मी सुखी किंवा दुःखी होतो. आणि माझ्या पांडुरंगामध्ये जर मी सुखी होत नसेल तर मी माझा फक्त शब्दाने बोलतो आहे, मन नाही होत. दर्शन झाल्याशिवाय तोंडात पाणी सुद्धा घेत नाही. हे मन ओतण्याचं लक्षण नाही, मन ओतण्याची प्रॅक्टिस आहे. पण प्रॅक्टिस नंतर सर्वत्र तेच आलं पाहिजे. पहिल्यांदा नाम घ्यायला पाहिजे. नाम अव्याहत घेण्याची प्रॅक्टिस केली पाहिजे. आणि प्रॅक्टिस केल्यानंतर नाम घ्यावं लागत नाही, नाम येतं. मी काय म्हणतोय ते किती जणांना कळेल मी सांगू शकत नाही, पण जीव तोडून सांगतो आहे. ज्यांना निदान ह्यातनं शिकायचं असेल त्यांनी प्रामाणिकपणे शिका. नाम घेणं हा नामाचा काय आहे, प्रारंभ आहे. आणि नाम येणं हे फलोन्मुख झालेलं नाम. आणि पुढे ते न येता सुद्धा ते मी आहे यामध्ये प्रविष्ट होणं, याला सहजावस्था येणं, ही नामाची परिपक्वता आहे. अभ्यास हा आहे. अभ्यास मांडुक्य नाही, अभ्यास कारिका नाही, अभ्यास मंत्र नाही. अभ्यास हा आहे. पण हा अभ्यास कारिका, मंत्र आणि मांडुक्यातून कळतो. हा अभ्यास भगवद्गीतेतून कळतो. हा अभ्यास भागवतातून कळतो. हा अभ्यास सद्गुरूंनी दिलेल्या अनुग्रहातून कळतो आणि अनुभवाला येतो अनुग्रहकारी.
या अनुभवाला दीर्घ काळामध्ये रूपांतर करणं हे साधकाची जबाबदारी आहे. एकच कारिका झाली. जीवम कल्पयते पूर्वम ततो भावान पृथक विधान बाह्यानाध्यात्मिकाश्चैव बाह्यानाध्यात्मिकांश्चैव यथा विद्यस तथा स्मृती. एकच कारिका सांगून झाली आहे, पण काय झटकून टाकलं पाहिजे आणि काय निश्चय केला पाहिजे यासाठी मला जागं राहिलं पाहिजे. साठी नंतर इकडे तिकडे भटकायला वाव नाही. लक्षात ठेवा, 25च परमार्थ केला असेल तर ठीक आहे, थोड्याशा सिरियल्स पाहिल्या, चालून जातो. पण 60 नंतर परमार्थ करायचा आहे आणि मग लग्नही आहे म्हणायचं, मौंजी पण आहे म्हणायचं, कार्यप्रसंग पण आहे म्हणायचं, माझ्या नातवांचे लग्न आहे म्हणायचं. आता भटकायला तुमच्या जवळ परमेश्वराने वेळ दिलाय का? 25ची सुरुवात झाली असती तर मग ठीक आहे. शंकराचार्यांनी वयाच्या 5व्या वर्षी 4 वेद म्हणून दाखव. आम्हाला 50 नंतरही वेदांचा गाभाही कळला नाही. नाही म्हणता आले तर चालेल, गाभाही नाही कळला तर मग फायदा काय? सद्गुरू करायचे, एक शिक्का मारून घ्यायचा आणि आत्मचिंतनात रमायचं नाही. काय फायदा नुसती कृती करून? म्हणून सुखरूपतेची किल्ली आहे हो. कारिकांमध्ये सुखरूपतेची किल्ली आहे, याच कारिकेमध्ये आहे असा अर्थ नका घेऊ. आणि ती किल्ली उघडी व्हावी म्हणून भगवत पूज्यपाद गौड पादाचार्यांनी या कारिका लिहिल्या आणि श्रीमद आद्य शंकराचार्यांनी याच्यावर भाष्य केलंय. आद्य शंकराचार्यांच्या परमगुरूंना, गुरु गोविंद पादाचार्य, परमगुरु गौड पादाचार्य, त्यांनी पुढे सगळ्यांना कळावं म्हणून कारिका लिहून ठेवलं आणि सांगितलं की माझा प्रशिष्य येणार आहे. शिष्य गोविंद पादाचार्य, प्रशिष्य शंकराचार्य, तो याच्यावर भाष्य करेल आणि सगळ्यांना कळेल. ईश्वरी संकेत संत पाळतात. आम्हाला काय वाटते तेच करण्याचा प्रयत्न करतो. काय आमच्या समोर वाढलं आहे ते स्वीकारण्याचा प्रयत्न नाही करत. खरा पुरुषार्थ इथे असतो. स्वीकारणे शब्दाचा अर्थ आनंदाने ती गोष्ट करणे. पण 60 नंतर मुलाबाळांचं ऐकावं लागतं आणि ते ऐकण्यामध्ये सुद्धा आम्ही दुर्मुखलेले होऊन जातो. मला असं करायचं होतं पण ते नाही म्हणाले. आता यांच्या नवीन लोकांसमोर बोलता येत नाही. कशासाठी दुर्मुखला होतो? भगवंताची आज्ञा समजून ऐक की. त्याच्या मुखातून आलेलं वाक्य ईश्वराची आज्ञा समजून ऐकायला काय हरकत आहे? प्रसन्नतेने स्वीकारण्यात काय मौज आहे का? बुद्धी भ्रष्ट होत असते 60 नंतर. बुद्धी नाठी का होते? आनंदाने ऐका, प्रेमाने स्वीकारा आणि आत्मचिंतन मोडू देऊ नये. व्यवहार त्या पिढीच्या सांगण्यानुसार आणि चिंतन सद्गुरूंच्या सांगण्यानुसार. तन प्रपंचाला द्यायचं आहे, मन आत्मकेंद्रित करायचं. विभागणी क्लिअर असली पाहिजे नेहमी. कळतंय का माझं म्हणणं?
गुप्तहेर जेव्हा शत्रू राष्ट्रामध्ये असतो त्यावेळेला खाणं पिणं बोलणं चालणं वागणं पेहराव सगळा अजित डोभाल जेव्हा पाकिस्तानमध्ये होते 9 वर्ष होते सगळं वागणं बोलणं चालणं राहणं खाणं पिणं सगळं त्या पद्धतीचं पण मन स्वदेशाला वाहिलेलं स्वराष्ट्राला वाहिलेलं असं माझं मन आत्मस्वरूपाला वाहिलेलं असावं आणि शरीराने प्रपंचामध्ये जे प्रारब्धवश करायचं आहे ते करत असावं. प्रपंचातला कुठलाही माणूस तुम्हाला मन मागत नाही त्याच्या इच्छा भागल्या की त्याचं काम झालं असतं. तुम्हाला जेवायला मिळालं राहणं खाणं पिणं उत्तम झालं की घरातली सगळी मंडळी खुश. मनाची काही देणं घेणं नसतं. मनाशी देणं घेणं सद्गुरूंना असतं भगवंताला. ये यथामाम प्रपद्यन्ते ताम तथैव भजाम्यहम्. बाह्यार्थाने असा घ्या अंतरार्थाने असा घ्या. ध्यान झाल्याशिवाय राहणार नाही. सद्गुरु ब्रह्मरूप करून दिल्याशिवाय राहणार नाही. समर्पण अंतःकरणाचं समर्पण इकडे हवंय. देहाचं काम तिकडे असू द्या. अशा पद्धतीने उपनिषदांचा आणि भगवद्गीतेचा अभ्यास करायचा. हा अभ्यास आचरणात आला पाहिजे तेव्हा मी अलिप्त आहे असंग आहे हे कळतं आणि साक्षीत्वाचा सराव व्हायला लागला की जीवन सुखाने भरून जात असं अत्यंत सुखाने आपलं जीवन भरून जावं अशी सद्गुरू डॉक्टर काकांच्या चरणी प्रार्थना करतो. आज इथे थांबतो. पुढची कारिका सोमवारी आणि उद्या सकाळी गीता. आज रात्री चित्रदीप पंचदशीतला चित्रदीप आज रात्री 9 वाजता लिंक श्रुती स्मृतीवर मी आत्ताच टाकून ठेवतो. रात्री 9 वाजता चित्रदीप उद्या सकाळी भगवद्गीता आणि मांडुक्याची कारिका आता नित्याप्रमाणे सोमवारी. आपणा सगळ्यांना वंदन करतो आणि थांबतो.